सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील नगर परिषद निवडणुकीतील आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगू लागली आहे. काँग्रेसचे तासगाव तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करीत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महादेव पाटील म्हणाले की संजय काका पाटील यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता, मात्र शेवटच्या क्षणी अर्थपूर्ण व्यवहार करून ही उमेदवारी नाकारण्यात आली. ते पुढे म्हणाले की दिलेले आश्वासन पाळलं न गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, त्यामुळे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे महादेव पाटील यांनी केलेल्या या आरोपांमुळे तासगावच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. कवठे महाकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट. नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणुकीपूर्वी गेल्या 5-6 महिन्यापासून एक वर्षभरापासून संजय काकांनी, सुनील जाधव त्यांचे भाजपचे तालुका अध्यक्ष होते, अविनाश काका माझे नगराध्यक्ष आहेत, या सगळ्यांच्या समोर आम्हाला शब्द दिलेला होता की तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपद तुम्ही लढायचं आहे ओपन पडल्यानंतर. आणि अशी कमिटमेंट तिने आमच्या सगळ्यांच्या समोर केलेली होती विधानसभेपूर्वी. आणि असं असताना सगळे उमेदवार ठरवताना तिने मला बरोबर घेतलं. सगळ्या राजकीय चर्चा करताना ते आम्ही दोघे एकत्रपणाने केल्या. जाणीवपूर्वक त्यांनी निवडणुकीच्या दिवशी, शेवटच्या दिवशी 2 वाजता माझ्या घरी येऊन मला 2-2:15च्या दरम्यान उमेदवारी नाही म्हणून तर सांगितलं नाहीच, मला 10 मिनिटं वेळ द्या आणि आपण काय करता येते बघूया. आणि सातत्याने त्यांनी आर्थिकचे विषय चर्चा माझ्या समोर केली की निवडणुकीला किती पैसे घालणार, या अनुषंगाने तिने माझ्या संग बोलणं केलं. आणि तासगाव नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माजी खासदार संजय पाटील यांनी 5 कोटी रुपयाला विकलेली आहे. कारण इतक्या वेळा ठरलेला असताना, इतक्या कार्यकर्ते सर्व ठरलेला असताना, आणि जर त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान 4 दिवस अगोदर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की तुमच्या उमेदवारीची मला अडचण होते. परंतु आतून काळाकुट्ट त्यांचं मन असल्यामुळं त्यांनी 2 वाजेपर्यंत माझी फसवणूक केली. विश्वासघातानं त्यांनी माझा विश्वासघात केला आणि लँड माफियाला, या शहरात लँड माफिया ना त्यांनी उमेदवारी देऊन त्यांनी पुढे काय करणार आहे ती त्याची त्यांनी चुणूक दाखवलेली आहे. नाही, मला पर नाही, मला तिने वारंवार पैसे किती घालणार हे विचारलेलं होतं. परंतु मी माझ्या परीनं आणि विश्वजित कदमानी त्यांना फोन करून सांगितलं होतं की महादेव पाटलांना नगराध्यक्ष पदाचा जो काही खर्च असेल तो मी घालणार आहे, असं विश्वजित कदमानी सांगितलं होतं. आणि मी काही पैसे जे रेग्युलर खर्च करणे शक्य आहे ते करणार आहे असं आम्ही सांगितलेलं होतं. नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाही. आमची आज संध्याकाळी काही लोकांच्या बरोबर चर्चा आहे. तालुक्यातील 3री आघाडी म्हणून जी माझ्या बरोबर ज्या लोकांनी काम केलं त्या 3ऱ्या आघाडीच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करून, काँग्रेसमधल्या आमच्या तालुक्यातल्या काही नेत्यांच्या बरोबर, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून कुणाला पाठिंबा द्यायचा त्याची चर्चा होणार आहे. आणि त्या पद्धतीनं उद्याच्या पर्यंत साधारण आम्ही हा निर्णय घेऊन परत पत्रकारांच्या समोर आम्ही आमचा पाठिंबा डिक्लेअर करणार आहे. तो काय आम्ही दिलेला नाही, परस्पर तिने काय उद्योग केलं मला माहिती नाही. तुम्हाला काही नाही, त्याची काय माहिती नाही. ऍक्च्युली तो उमेदवार काँग्रेसचं चिन्ह घेतलंय, पण कार्यकर्ता तो खासदार संजय पाटलांचा होता. काय माहिती नाही, मला माहिती नाही. दिला असला पण माझ्याकडून नाही गेलेला. मग आमदार गटातून वगैरे केला काय सांगता येत मला माहिती. कारण आमच्या माहितीप्रमाणे तुमच्या वडील नेत्यांचे आमदाराबरोबर चर्चा चालू होते असेल. आता हे जे काही समीकरण चालू आहे राजकारणात, जे 2 दिग्गज नेते आहेत त्यांच्या दोघांच्या सहमतीने काही निर्णय होते असं चर्चा चालू आहे, ते कितपत खरं आहे त्याबद्दल आता मला नाही सांगता येणार. तुम्ही संगती होतात ना काकाच्या आतापर्यंत असलो तर त्यांच्या दोघांच्या काय चर्चा झाल्या असल्या तर त्यात मी कसं असणार. काही गोष्टी काय गोष्टी नाही, असं वेग बोलण्यात काय अर्थ आहे.